अरे काय करतोयस? अरे चल तू. अरे नाही नाही. अरे ऐक ना, ऐक ना माझं. अरे माझा ऐक ना, मैत्रीची शपथ फसवशील तू मला. आपल्या यारी दोस्तीची शपथ. माझं ऐक, मी काय बोलतो? अरे चल चल चल. अरे चल फसवशील चल तू मला. चल चल बघ ना. हा काय जाग बाल्कनी आहे रिशा. मस्त गार गार वारा पण येतो बघ इथं है ना रिशा. हे रिशा, अरे मी तुझ्याशी बोलतोय. उभे उभे कोमात गेला का काय हा? रिशा, काय झालं? मला तर काहीच नाही झालं. तुला काय झालं? हा, मला काय होणार आहे? काहीच नाही. काहीच नाही. मग तुझा असा पुतळा का झाला होता रे? नाही रे, कुठे नाही. रिशा, अरे तुला आजचा ओळखतो का मी? तिला बघत होता ना? खरं खरं सांग, तिला बघत होता ना? तिला बघत होता ना तू? नाही रे, मी तर असंच बघतोय. असंच बघतोय? अरे रिशा, अरे लहानपणीचा मित्र आहे तुझा. बालपणीच्या मित्रापासून अशा खास गोष्टी लपवायच्या नसतात, नाहीतर पाप लागतं. काही पण असं काहीच नाही. काही पण? अरे काही पण कसं? माझं सोड, मी काय सांगतो, तू ना तिला आजच्या तुझ्या मनातलं सगळं बोलून टाक. हा, अरे असं माझ्या मनात काहीच नाही माझ्या. तुझ्या मनात काही नाही? आज तुझ्या मनात असो की नसो, मी सांगतो ना तुला, तुझ्या नशिबात 100% आहे. हा, अरे गणपती यायच्या आधीच पावला बघ तुला. अरे सुम्या, ती नुसती मला दिसलीये, त्यात गणपती काय पावला? असं कसं? अरे गणपती बाप्पानेच बुद्धी दिली आपल्याला या बाल्कनीत यायची. मी तर सांगतो, बाप्पाच्या मनात नक्कीच काहीतरी असणार. तू बाप्पाचं नाव घे आणि तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक तिला. हा, हे बघ, मी काय पुढाकार घेणार नाहीये. वार मर्दा, म्हणजे मुलीनं पुढाकार घ्यायचा वय? अरे भारत देश आहे, नायजेरिया नाही. नायजेरिया म्हणजे? म्हणजे नायजेरिया देशात कसं असतं माहितीये का? मुलगी मुलाला विचारते, प्रपोज करते. हा, तर हे तुझ्या डोक्यात कोणी टाकले? माझ्या डोक्यात? अरे ते महत्वाचं नाही ना रिशा, तुझं तिचं सांग मला आधी. हे बघ, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि सध्या तरी मला काही घाई नाही. आणि जर बाप्पाच्या मनात असं काही असलं ना, तर ते नक्की होईलच. लेट्स वेट अँड वॉच. हा, लेट्स जस्ट वेट अँड वॉच. बाप्पा भलं कर रे पोराचं, बाबा भलं कर. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही, सॉरी. इट्स ओके. हे सॉरी.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!